हाय गाईज, चला सकाळ सकाळ मस्त आंघोळ केलेली आम्ही वंशने आणि मिनी वगैरे, आणि छान ड्रेससुद्धा वेअर केलेला. आता तुम्ही बोलणार एवढे तयारी वगैरे कुठे करून चाललेत, तर आम्ही ना एकविरेचं दर्शन घ्यायला चाललेलो, कारण खूप दिवसापासून इच्छा होती. म्हणून मी म्हटलं चला आता गाडीमध्ये काय सगळेजण आपापली जागा फिक्स करून बसलेले, कारण नंतर भांडणं नको. आणि मस्त आम्ही मंदिराच्या इथे पोचलो, मस्त ओटी वगैरे घेतली देवीला चढवायला आणि छानपैकी आणि मस्त वरती पोचलो. आणि दर्शनसुद्धा खूप छान झालं. जास्ती गर्दी होती, पण एवढी गर्दी नव्हती की म्हणजे रांगेत वगैरे उभे राहायला लागलं, एवढं काय नाही. मग काय खाली उतरताना मस्त मगनलालच्या इथून चिक्की घेतली. आता मगनलालचे शॉप एवढे आहेत की आता आम्हाला माहिती नाही कुठला रिअलवाला आहे. तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्ही पण माझ्यासारखं कन्फ्यूज असता का ते पण सांगा. आणि मस्त दुपारची वेळ झालेली आणि मग काय जेवायला गेलेलो. आणि हा शौर्यवाडा म्हणून हॉटेल आहे, ते तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आणि आम्हालासुद्धा माहिती होतं, पण कधी गेलो नव्हतं. म्हणून म्हटलं चला ह्यावेळेस इथेच जेवून जाऊया. आणि मस्त होतं जेवण, छान होतं. आम्ही मस्त मटण आणि चिकनची थाळी घेतलेली मस्तपैकी. आणि नंतरून आम्ही आहे ना इथे मॅक्स म्युझियम म्हणून आहे, तिथे आम्ही बघायला गेलेलो. इथं आपले महाराजसुद्धा आहेत. एवढं भारी होतं ना बघायला, असं वाटतं ते रिअलमध्ये आपल्या समोरच उभे आहेत का काय. असं म्हणजे मम्मी तर पहिल्यांदा बघून असं शॉकच झाली की हां हे आपल्यामधलेच आहेत असं वाटतंय करून. आणि बघू शकता तुम्ही एवढं भारी भारी म्हणजे एवढं छान केलेलं आहे ना तिकडं बघण्यासारखं, विचारू नका. तुम्हीसुद्धा नक्की इकडे जाऊन बघू शकता. आणि आपले एकनाथ शिंदे साहेबसुद्धा आहेत तिथे, आणि मला तर खूप इच्छा होती त्यांना नेहमी भेटायची, पण चला रिअलमध्ये नाही भेटलं पण इकडे तरी भेटलो. आणि मस्त कुट्टीला सांगितलेलं फोटो आणि व्हिडिओसुद्धा काढ, तुमच्याबरोबर पण मला शेअर करायचं होतं. म्हणून छान कुट्टीनेसुद्धा व्हिडिओ वगैरे शेअर केला. आणि नंतरून काय सगळेच तिकडे म्हणजे जे जे होते ना, जे जे बनवलेले होते जे पुतळे किंवा मूर्त्या, खूप छान होतं ते. आणि इथं बघू शकता लता मंगेशकरसुद्धा आहे, आणि आम्ही त्यांच्याबरोबर पण फोटो वगैरे काढले. आणि वंशिका एवढी मस्ती चालू होती ना, इकडे हात लाव तिकडे हात लाव, आणि तिकडे काय हात वगैरे लावून देत नाही, कारण ते मेणबत्तीने बनवलेलं आहे म्हणून. असं छान होतं. आणि मुलांसाठी पण शक्तिमान वगैरे सगळे होते, भीम, छोटा भीम वगैरे. आणि वंश तर बघून काय वेडाच झालेला तिकडे, आणि मस्त त्यानेसुद्धा खूप मस्ती केली. आणि हो माझा व्हिडिओ लेट आला आहे त्याच्यासाठी सॉरी खरंच. आणि आता असेच व्हिडिओ रोज येत राहतील, आणि तुम्हीसुद्धा असंच प्रेम देत राहा मला. आणि बघू शकता तुम्ही की किती छान छान ह्यांनी असं बनवलं की कुणीही बघताक्षणी आवडेल असं. आणि मला पण माहिती नव्हतं, हे कुट्टीनीच आम्हाला नेलेलं, म्हणून कुट्टीला मी बोललेली की खूप छान दाखवलं म्हणून मला. आणि हे जे दिसते यांना पण तुम्ही बघितलंच असेल न्यूज वगैरेमध्ये सगळ्यामध्ये. चला ठीक आहे, आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बाय.